दोन खंडांना जोडणारा सेतू. इजिप्तची अद्भुत कहाणी. जगात अनेक देश आहेत. काही आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, काही इतिहासासाठी, तर काही त्यांच्या अनोख्या भौगोलिक रचनेसाठी. आज आपण ज्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत तो देश अक्षरशः दोन खंडांना जोडणारा सेतू आहे. होय, तो देश म्हणजे इजिप्त. एका बाजूला आफ्रिकेचा विशाल भूभाग आणि दुसऱ्या बाजूला आशियाची सांस्कृतिक परंपरा. या दोघांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा म्हणजे इजिप्त. इजिप्त हा जगातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. त्याचा बहुतांश भाग जवळपास 94% उत्तर आफ्रिका खंडात पसरलेला आहे, पण त्याचा ईशान्येकडील सिनाई द्वीपकल्प हा भाग मात्र भौगोलिक दृष्ट्या आशिया खंडात मोडतो. म्हणूनच इजिप्तला दोन खंडामध्ये विभागलेला देश असं म्हटलं जातं. तो केवळ नकाशावर नाही तर संस्कृती, व्यापार आणि इतिहासातही दोन जगांना जोडणारा पूल आहे. इजिप्तचे हे दोन भाग वेगळे करणारी सीमा म्हणजे सुएझ कालवा. हा कालवा नैसर्गिक नसून पूर्णपणे मानवनिर्मित आहे. तो मेडिटेरियन सी आणि रेड सी यांना जोडतो. या कालव्यामुळे युरोप आणि आशियामधील सागरी प्रवास हजारो किलोमीटरनं कमी झाला, व्यापाराची दिशा बदलली आणि इजिप्तचे भौगोलिक महत्त्व प्रचंड वाढले. याच सुएझ कालव्यामुळे इजिप्त प्रत्यक्षात दोन खंडांमध्ये विभागला गेलाय. त्रिकोणी आकाराचा, वाळवंटी पण सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रदेश म्हणजे सिनाई. हा भाग पूर्णपणे आशिया खंडात आहे. लष्करी दृष्टीने तो अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक दृष्ट्या अमूल्य मानला जातो. म्हणूनच जरी तो केवळ 6% भूभाग असला तरी त्याचं महत्व अमाप आहे. इजिप्तचा आत्मा आहे नाईल नदी. या नदीच्या काठी हजारो वर्षापूर्वी फुलली एक महान संस्कृती, जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीपैकी एक. पिरॅमिड्स, फिरौन, देवळे, लेखन कला या सगळ्यांनी इजिप्तला जगाच्या इतिहासात अजरामर केलं. इजिप्तनं आफ्रिकन परंपरा आणि मध्य पूर्वेतील आशियाई संस्कृती या दोन्हींचा सुंदर मिलाप साधत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. इजिप्त म्हणजे केवळ एक देश नाही, तो आहे दोन खंडांचा संगम, भूगोलाने विभागलेला पण इतिहासाने आणि संस्कृतीने जोडलेला. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.